आपल्याला दिसत असलेली ही वस्तू काय असेल बरं? आपल्यापैकी कोणी ओळखलं का? ही वस्तू आकाराने मोठी असती तर आपण नक्कीच ओळखलं असतं, नाही का? पण थोडाफार अंदाज तर तुम्हाला नक्कीच आला असेल, हो ना? तर हा आहे चरखा. आपले पूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला ओळख करून दिली ती तो हाच चरखा. कित्येकांनी प्रत्यक्षात चरखा बघितला नसेलच, हो ना? आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत ती याच चरख्याची प्रतिकृती, ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. हा चरखाच नव्हे तर आणखीन बऱ्याच अशा छोट्या वस्तू बनवणाऱ्या जयंत तांदूळकरांच्याच तोंडून आपण जाणून घेऊयात त्यांच्या या छंदाविषयी. चला तर मग. नमस्कार, मी जयंत तांदूळकर, झिंगवाई टाकळी, नागपूर येथील रहिवासी असून मी महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल या पदावर कार्यरत आहे. आणि मला लहानपणापासून नवनवीन कलाकृती बनवण्याचा छंद आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी काहीतरी सृजनशील कामात गुंतलेला असतो आणि या आधारेच मी नवीन नवीन कलाकृती बनवत असतो, बनवण्यात व्यस्त असतो. मी बरेच काचेच्या बाटलीच्या आतमध्ये अनेक प्रकारच्या कलाकृती बनवलेल्या आहे, जसे की खाट, पेन स्टँड, माचीस बॉक्स. त्याचप्रमाणे मी लहान लहान बैलबंडी, बैलगाडे, टांगा, सोफा सेट, टेबल, खुर्च्या आदी वस्तू पण बनवलेल्या आहेत. तसेच छोटे छोटे चरखे वगैरे सुद्धा मी बनवलेले आहेत. छोटी एक भगवद्गीता बनवलेली आहे, जिचा आकार 1 सेंटीमीटर बाय 1 इंच बाय अर्धा इंच आहे. आणि एक छोटी खाट बनवलेली आहे, जिचा आकार 6 मिलीमीटर बाय 11 मिलीमीटर आहे, जी 2020 इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचा रेकॉर्ड दर्ज आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा स्वदेशीचा नारा आणि आमचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वावलंबी भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्याकरता मी माझ्या कलेतून काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न केला, ज्या अंतर्गत मी सूत कताईचे विविध आकाराचे लहान लहान चरख्याच्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एक चरखा असाही बनवला आहे, ज्याची लांबी 3.20 मिलीमीटर, रुंदी 2.68 मिलीमीटर आणि उंची 3.06 मिलीमीटर आहे व वजन 40 मिलीग्राम आहे. हे करण्याकरता मी लहान आकाराच्या काड्या, स्टीलचा तार, कापूस कारपणे कार्यरत चरखा आहे. माझ्या अनुभवातून हा जगातील सर्वात लहान आकाराचा चरखा आहे. या चरख्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2021 आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड 2022 मध्ये नोंद झालेली आहे. तसेच नुकतेच 2023 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2023 मध्ये सुद्धा याची नोंद झालेली आहे. यापेक्षाही मी अजून एक छोटा आकाराचा चरखा बनवलेला आहे, ज्याची लांबी 2.94 मिलीमीटर, रुंदी आहे 2.40 मिलीमीटर व उंची आहे 2.74 मिलीमीटर आणि ज्याचे वजन आहे 30 मिलीग्राम. हा त्याहीपेक्षा छोट्या आकाराचा चरखा असून हा सुद्धा एक संपूर्णपणे कार्यरत चरखा आहे. याच्यावर पण सूत कातता येते आणि हा पण लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2024 मध्ये याचं नाव गेलेलं आहे. याचं सर्टिफिकेट सुद्धा मला सध्या आलेलं आहे. ही स्वतः मी बनवलेली आहे. यामध्ये संपूर्ण 18 अध्याय आणि आरती आहे. ही 250 पानं टोटल यामध्ये भरतात. ही साध्या डोळ्याने तुम्ही वाचू शकता. हिचा आकार आहे 1 इंच बाय अर्धा इंच. हे शेवटले पाण्याचे शेवटचं पान वाचून दाखवा. हे शेवटलं पान आहे 248 हे पेज आहे. किती पेजेस आहे? 248. हां, 248
पेजवर ही भगवद्गीता संपलेली आहे आणि त्यानंतर ही आरती सुरू होते भगवद्गीतेची. शेवटचा पेज जो दिलेला आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं ते, यत्र योगेश्वरा कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीवीर्जयो भूती ध्रुवा नितिर्मती मम. खाली दिलेला आहे ओम तस्सादिती श्रीमद भगवद्गीता सुचिन वस्तु ब्रह्मा विद्याता योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे मोक्षसन्यास योगो नामाद्वादोष ध्यायो. मग आवडला ना हा व्हिडिओ? हा व्हिडिओ अधिक सविस्तर बघायचा असेल तर माझ्या चॅनलमधील व्हिडिओ लिस्ट बघा, त्यात तुम्हाला हा व्हिडिओ बघता येईल.